आषाढी एकादशी निमित्त हरिपाठ गायन व वारकरी दिंडीचा सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न. पुष्पा लेले संचलित स्वरसंवादिनी संस्थेतर्फे नुकतेच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आषाढी एकादशीला हरिपाठ गायन व वारकरी दिंडीचा सोहळा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 300 महिलांनी हरिपाठ गायन केले. उत्सवाचे यंदाचे हे 17वे वर्ष होते. अनेक भाविक या सोहळ्याचा आनंद घ्यायला उत्सुक झाले होते. प्रत्येक वर्षी वेगळीच अनुभूती येते व पूर्ण वर्षाची ऊर्जा घेऊन भाविक पुढील वर्षाची वाट पाहतात. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी निमित्त मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हरिपाठ व अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुष्पा लेले यांनी सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कॅन्सरग्रस्तांसाठी आता नवसंजीवनी GMP मॉड्युलर युनिटने सुपर स्पेशलाइज्ड कॅन्सर क्लिनिक ठाण्यामध्ये प्रसिद्ध वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील व अँकोलॉजिस्ट डॉक्टर आशय करपे यांच्या नेतृत्वाखाली सुसज्ज भारतातील पहिले अत्याधुनिक क्लिनिक सुरू केलं आहे. जीवघेणा मानल्या जाणाऱ्या कॅन्सर आजारावरती आता अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतीने मात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील, अँकोलॉजिस्ट आशय करपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात GMP मॉड्युलर युनिटने सुपर स्पेशलाइज्ड कॅन्सर क्लिनिक सुरू केलं आहे. सनॅक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आता कॅन्सरग्रस्तांना नवसंजीवनी मिळाली आहे. भारतातील पहिल्या व अत्याधुनिक क्लिनिकचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि संघर्ष योद्धा महिमा चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतीतून आता आंतरराष्ट्रीय खर्चाच्या काही अंशामध्ये भारतात उपचार उपलब्ध आहेत. महिमा चौधरी यांनी सनॅक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलं. GMP मॉड्युलर युनिटने सुसज्ज असलेल्या सुपर स्पेशलाइज्ड कॅन्सर क्लिनिकच्या भारतातील पहिल्या शृंखला वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ आणि प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील आणि सहकारी अँकोलॉजिस्ट डॉक्टर आशय करपे यांनी ठाणे येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती हे केंद्र सुरू केलं आहे. नवीन उपचार पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या मदतीने कॅन्सरवर आता सहज पद्धतीने उपचार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर विजय पाटील यांनी दिली आहे. ठाण्यातील पहिला कॅन्सर इन्स्टिट्यूटबद्दल त्यांनी सविस्तर माहिती देखील दिली आहे.
सनॅक कॅन्सर इन्स्टिट्यूट नाविन्यपूर्ण संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्रांतिकारी उपचार पद्धती आणि वैयक्तिक रुग्ण काळजी याद्वारे भारतातील कर्करोगावरील उपचार प्रगत करण्यासाठी वचनबद्ध आहे. ये बात मुझे अच्छी लगी कि डॉक्टर विजय पहला जो 1 घंटा है पेशेंट के साथ वो दिमाग का ट्रीटमेंट करते हैं कि सब कुछ ठीक हो जाएगा, इसके लिए हमारे पास इलाज है और आप बिल्कुल यू विल लिव अ वेरी लॉन्ग लाइफ. ये अश्योरेंस देना एक कैंसर पेशेंट को बहुत इम्पोर्टेंट होता है, क्योंकि सबसे पहले जब आप वर्ड कैंसर सुनते हैं तो आप यही सोचते हैं कि पता नहीं कितने दिन रह गए हैं. बट आजकल कैंसर ट्रीटमेंट में बहुत आधुनिक टेक्निक आई है. तो जैसे कि ये जो इन्होंने यहाँ पे शुरू किया है, ये एशिया का मतलब इंडिया का तो फर्स्ट है कार्टी के लिए, स्टेम सेल्स के लिए, और एक और थेरेपी गामा डेल्टा थेरेपी और जीन थेरेपी. तो इन सब चीज़ों से बहुत ऑप्शंस मिलते हैं पेशेंट को. तो आई थिंक इनके यहाँ जो भी आएंगे वो स्वस्थ होके जाएंगे. सो इट्स पॉजिटिविटी इज़ वेरी इम्पोर्टेंट. जैसे मैडम ने सर ने बताया कि कैंसर बहुत बार बहुत कारणों के कारण होता है. 1-2 कारणों को हम पकड़ सकते हैं, लेकिन बहुत से कारण एक साथ आते तो कैंसर होता है. और ये कहा जा रहा है कि इंडिया में कैंसर जो है वो बढ़ने वाला है, और लगभग ये जो आज के नंबर है उससे 3 से 4 गुना ज़्यादा ये कैंसर बढ़ेगा. अवेयरनेस ना होने के कारण हमारे पेशेंट्स लेट स्टेजेस में आते हैं, और उस कारण से पेशेंट्स के इनिशियल ट्रीटमेंट के सक्सेस रेट्स उतने अच्छे नहीं होते. तो सबसे पहला इन्फॉर्मेशन और मैसेज ये है कि ज़्यादा अवेयरनेस होनी चाहिए. जैसे मैडम ने कहा कि खुद के बॉडी की सेल्फी डॉक्टर्स को दिखाइए ताकि ये कैंसर जल्दी पकड़ा जाए. अभी क्योंकि ये लेट स्टेजेस में आते हैं तो इनिशियल ट्रीटमेंट्स के बाद बहुत बार फेलियर आ जाती है, और मरीज़ निराश हो जाता है कि अभी मैं ठीक होऊंगा या नहीं होऊंगा. ऐसे इसमें इस सिचुएशन में अभी बहुत सारी नई दवाइयाँ आई है, इम्यूनोथेरेपी की दवाइयाँ, टारगेटेड थेरेपी की दवाइयाँ, उसी तरह सेलुलर थेरेपीज आई है, कार्टी की दवाई आई है, एलोजेनिक कार्टी, ऑटोलॉगस कार्टी, टी सेल रिसेप्टर थेरेपीज, गामा डेल्टा थेरेपीज. ये ऐसे एडवांस स्टेजेस में भी पेशेंट्स को होप देती है कि इनकी बीमारी कंट्रोल में आ सकती है, और इनका लाइफ स्पैन है जो अच्छी तरह से एक्सपांड हो सकता है, और साथ में क्वालिटी ऑफ लाइफ मतलब मरीज़ की क्वालिटी का लाइफ की काफ़ी अच्छी रहती है. अभी नॉर्मली ये बहुत सारी इनमें से जो ट्रीटमेंट्स हैं जो मैंने बताई, ये विदेशों में अवेलेबल थी, और ये काफ़ी ज़्यादा महंगी होती थी, मतलब 6 करोड़ से लेकर 8 करोड़ तक होती थी. इसीलिए हमने पार्टनर किया है काफ़ी सारे इंटरनेशनल लैब्स के साथ, और ये दवाइयाँ सर के मेंटरशिप में हम और हमारे सलाहकारों से विदेशों से इंडिया में लेके आ रहे हैं, ताकि ये कम से कम पैसों में जो बाहर जो कॉस्ट होती है उसके 1/10 to 1/8 कॉस्ट में हम इंडिया में दे सकें. आइडिया हमारा ये है कि ये एडवांस कैंसर थेरेपीज़ के लिए आगे चल के किसी को भी इंडिया के बाहर जाना ना पड़े. पहला सेंटर हमने थाने में चुना था, क्योंकि मुंबई की तरफ काफ़ी ज़्यादा एडवांस हॉस्पिटल्स अवेलेबल हैं, और बहुत बार इन ट्रीटमेंट्स में पेशेंट्स को आजू बाजू में रुकना पड़ता है. तो ये ऐसी जगह चुनी गई थी जहाँ पे आजू बाजू में पहाड़ है, तो मरीज़ को देख के पॉजिटिव वाइब एनर्जी आती है. रहने की फैसिलिटीज़ यहाँ पे सस्ते में हो जाती है, और पेशेंट कभी भी वॉकिंग करके अस्पताल में आके ये ट्रीटमेंट कर सकता है. बहुत ही जल्द इसका सेकेंड सेंटर थाड़ में आएगा, और उसके बाद पूना में और दिल्ली में, क्योंकि ये फैसिलिटीज़ इस तरह की एडवांस कैंसर थेरेपी की फैसिलिटीज़ इंडिया में अवेलेबल नहीं है. तो हमें कोशिश करने वाले हैं कि अगले 5 साल में ऐसे 12 से 15 सेंटर्स अक्रॉस इंडिया है, और आगे चल के ये जो दवाइयाँ आज हम बाहर से ला रहे हैं 2026 तक हम कोशिश कर रहे हैं, और हमारे साइंटिस्ट फ्रेंड्स के साथ कि ये इंडिया में ही बनाई जाए. क्योंकि अगर ये इंडिया में बनाई जाएगी तो ये कॉस्ट जो आज 110 to 1/8 इंडिया में है वो और कम होकर 128 to 125 हो जाएगी, और ये कॉमन पब्लिक के एकदम रेंज में आ जाएगी. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालयाचे माननीय चिटणीस केदार जोशी व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आई हा आपला गुरु असतो म्हणून पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सारिका दामले व प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती त्रिवेणी मानेबाई व पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका सोनाली कुलकर्णी, नीता पवार, माधुरी किणी, उज्ज्वला टिपणीस यांनी मुलांकडून ग्रीटिंग तयार करून माता पालकांचे चिमुकल्या मुलांनी औक्षण करून त्यांचं पूजन केलं. तर पालकांनी देखील या उपक्रमाला छान असा प्रतिसाद दिला.
गावातील सादर होत आहे. सादर गीताचे बोल आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, मंत्र आहे वेगळा. ॲड पण ऐका. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलाय. त्याचबरोबर महानगरपालिकेमधील कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती, संवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, अग्निशामक सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करणे, वाहन चालक 2021 नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे, 7वा वेतन आयोगाची थकबाकी, बंद केलेली MA व पदवीची वेतनवाढ चालू करणे, वाहतूक भत्ता लागू करणे, सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न यांसारख्या विविध प्रश्नांचं गाऱ्हाणी आज आमदार संजय केळकर यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांनी मांडली. तसेच हे अडचणीचे कारण ऐकून घेतले. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार देखील केला. कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही. जो अधिकारी चांगले काम करेल त्याचं कौतुक करू, पण जो अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही, अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी यावेळी मांडली. कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी आहोत, असं देखील यावेळी केळकर यांनी म्हटलं. खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे. आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला. खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे करायला लागेल ते मी करत असतो. अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात. शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमानीद्वारे काम करतो आहे, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत. आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो. त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत.
साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं. त्यामुळं कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो, पण हा योगायोग येत नव्हता. तो आज साहेबांनी आणला. त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत. आणि पत्रकारांचे पण यातमध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात. महत्त्वाचा विषय होता की 7वा वेतन आयोग, आणि त्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळं आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे. नीट परीक्षा 2024 घोटाळ्याच्या विरोधात सदर परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे लाखो मुलांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे ही परीक्षा परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केली होती. यानंतर संपूर्ण देशात नीट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. नुकतेच ठाण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय कोऑर्डिनेटर श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा व युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जाऊन जोरदार घोषणा देऊन ठाणे स्टेशन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव तेजस घोलप, जयेश पाटील, मेहर चोपाणे, ठाणे विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, महासचिव दीपक पाठक, युवराज घरात, शुभम सोनावणे, सागर लबडे, यज्ञेश वाडेकर इत्यादींसह युवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय राहुल गांधी हे अख्ख्या पूर्ण देशामध्ये नीटबद्दल बोलत आहेत. आज आपण बघू शकता की मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने विद्यार्थी हे आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षा देतात, रात्री दिवस मेहनत करतात. एवढ्या मोठ्या परीक्षेला पेपर लीक होतात आणि एवढा भ्रष्टाचार होतो. आज तुम्हाला सांगू इच्छितो, नीटची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बनतात लोक, MBBS. आता तर अशी वेळ आलेली आहे की 2014च्या नंतर तुम्ही ब्रिज बनवला असेल, कोणतं काम झालं असेल किंवा एअरपोर्ट झालं असेल किंवा विद्यार्थी कोण डिग्री घेतली असेल, ही सर्व नकली, फेक आणि भ्रष्टाचारात झालेली आहे. त्यामुळे भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे, यासाठी आमचे देशाचे आदरणीय विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुल गांधींनी ही परीक्षा परत व्हावी यासाठी ठाणे जिल्हा युथ काँग्रेसनी येथे आंदोलन घेतलं आहे. आणि महाराष्ट्र युथ काँग्रेसतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा परत व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा 2023-24 यामध्ये निमाई भावसार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले. त्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन 2 क्रिएटिन रेशो फॉर कॉन्ट्रॅक्ट इन्स्टिट्यूट नेफ्रोथेरपी असा शोधनिबंध सादर केला आहे. या शोधनिबंधामध्ये त्यांनी पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनच्या गुणोत्तरावरती भविष्यामध्ये होणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे. सदर संशोधन प्रकल्पाची ICMR अर्थातच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन वृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडंटशिप या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे. हे संशोधन त्याने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. या संशोधनात त्याला बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जयेश पानोत यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभले आहे. प्लॅस्टिक रिकॉन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षित सकलांनी आणि केदार मोदी या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. भारताभरातून 72 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 5 संघातून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS अंतिम वर्षासाठी विद्यार्थी संघाने बाजी मारली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर हॉस्पिटल विलेपार्ले यांच्या विद्यमाने आयोजित जागतिक स्तनपान सप्ताह 2024च्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेमध्ये शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यासाठी त्याला महाविद्यालयाच्या सामाजिक आणि रोगप्रतिबंधक विभागाने मार्गदर्शन केले. या सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि डॉक्टर मिलिंद उबाळे
यांनी प्रोत्साहन दिले आहे.